करते ध्यान उभे विटेवरी करते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करते ध्यान उभे विटेवरी करते ध्यान उभे विटेवरी करते ध्यान उभे विटेवरी करते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कुंडले तळपती कंठी कौस्तुभमणी विराजित कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान
निरंतर हेची ध्यान 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 आवड निरंतर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा बोला तुळशी हार गळा कासे पितांबर वार कुमारी हार कुमाई हरी राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचन वा रूप पाहता लोचनी 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 सुख झाले व साजनी सुख झाले व साजणी साजणी तो हा विठ्ठल बर
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा वा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा जय हो सर्वा सुखाचे आगर बोला सर्वा सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा हा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय हो तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी नसेची निष्ठंका कोणी नसेची निष्ठंका कोणी चंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितीना संशयाची श्रेणी छेदितेना संशयाची श्रेणी छेदितेना उघडे पर ब्रह्म सद्गुरुची मूर्ती 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 पुरविती आरती शिष्याची या पुरविते आरती शिष्याची या पुरविते आरती शिष्याची या वंचना करीती जन दृष्ट नष्ट वंचना करीती जन दुष्ट नष्ट वंचना करीती जन दृष्ट नष्ट वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरुचा मिदास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मिदास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मिदास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मिदास नेने साधनास आणको नेने साधनाचा आन काही नेने साधनाचा आन काही इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोणी
सद्गुरु वाचनी संसारी तारक सद्गुरु वाचनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचनी संसारी तारक सद्गुरु वाचनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठांका आण कोणी नशेची निष्ठांका आण कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी नसेची निष्ठांका आन कोणी नसेची निष्ठांका आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिन संशयाची श्रेणी संशयाची श्रेणी संशयाची श्रेणी छेदिते ना संशयाची संशयाची श्रेणी
संशयाची श्रेणी छेदितिना संशयाची श्रेणी छेदितिना संशयाची श्रेणी छेदितिना संशयाची श्रेणी छेदितिना इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी विठा रखुमाई
वाचोनी हरी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आनकोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याचिया वंचना करती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 सद्गुरु दास तुका संतांचिया दुसरे संतांचिया त्यांचा कृपा दाने गथे त्यांचा कृपा दाने गथे आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आनकोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी सेदितीना प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय यांचा 5 चरणाचा मनुष्य जीवनाच्या मध्ये कृतार्थतेसाठी यथार्थ कोणतं साधन आहे याचं यथार्थ दिग्दर्शन आजच्या अभंगामधून करतात विठोबा रखुमाई हवार कुमाई बार घुमाई हवार कुमाई बार घुमाई हवार कुमाई जीवाच्या पाठीमागं लागलेला संसार ज्याला म्हटले पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा जन्म पुन्हा मरण सद्गुरु वाचोनी संसारी तारक
या संसारामधून बाहेर काढण्यामध्ये या ठिकाणी जर कोण असेल तर सद्गुरू त्यांच्या वाचून या ठिकाणी कोणी नाही आहे. नाही इंद्र, नाही चंद्र, नाही देव, नाही ब्रह्मादी, या ठिकाणी कोणीही नाही. आणि सद्गुरूंचं या ठिकाणी यथार्थ वर्णन माऊली या ठिकाणी करून माऊली म्हणतात की मी या सद्गुरूंचा दास आहे आणि त्यांची सेवा करणं याच्याशिवाय मला दुसरं कोणतंही साधन माहीत नाही, कारण तेच साधन इतकं श्रेष्ठ आहे की त्या कृतार्थेला प्राप्त करून देणार आहे. म्हणून सद्गुरू वाचोणी संसारी तारक, नसेची निष्टंक आण कोणी. भगवान परमात्म्याच्या या असीम कृपेनं, ज्ञानोबरायांच्या कृपेनं, वारकरी संप्रदायातील सकळ संत मांदियाळे यांच्या कृपेनं, सद्गुरू साखरे महाराजांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं, यशोधन महाराज, चिदंबरेश्वर महाराज यांच्या कृपेनं, आईसाहेबांच्या कृपेनं हा चालू असलेला हा परमपूज्य गुरुवर्य महाराजांचा हा 6वा पुण्यतिथी सोहळा. आणि या सोहळ्याला उपस्थित आज या ठिकाणी वारकरी संप्रदायातील एक अभिनव गंधर्व, एक गायनाचार्य, हरिभक्तपरायण श्री महेशजी महाराज बगुरे, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज जाधव असतील, त्याचप्रमाणे माऊली महाराज कोल्हे असतील, सर्व गुरुबंधू, त्याचप्रमाणे श्रोतेवर्ग आणि सर्व गुरुभगिनी, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आण कोणी. दरवर्षी गुरुवर्य महाराजांचा हा असणारा पुण्यतिथी सोहळा, पण या सोहळ्याला अतिशय महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणजे कशानं, तर ज्ञानोबरायांच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर सप्तशतकोत्तर ज्ञानोबरायांचा हा जन्मोत्सव आणि गुरुदेव महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा, असा दुग्ध शर्करा योग आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होते. पहा, वास्तविक आपण पाहिलं तर मनुष्य जीवनामध्ये 3 प्रकारची ऋण ही सांगितलेली आहे. पहा, एक आहे देवऋण, दुसरं आहे पितृऋण आणि तिसरं आहे ऋषी ऋण. देवऋणाच्या बाबतीत आपण विचार केला तर हे शरीर कुणी दिलं हो? भगवंताने दिले बरं का हे शरीर आपल्याला. आणि या शरीराला सांभाळणारेही तोच भगवंत आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून ये. असं नाही बरं का, चुकू नये असं आहे, चुकून ये असं नाही. या भगवंतानी आपल्याला सूर्याच्या रूपाने लाईट दिली. पहा, आम्ही दर महिन्याला लाईट बिल भरतो महाराज, हे की नाही, पण या भगवंतानी आपल्याकडे लाईट बिल कधी मागितलंय का हो? नाही. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं ना, त्यावेळेस आपल्याला या श्वासाची किंमत कळते, त्या ऑक्सिजनची किंमत कळते. एका दिवसाला ऑक्सिजन जर पाहिजे असेल तर तुम्हाला 10,000 रुपये बिल लागतं बरं का, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळतं. पण हा भगवंत मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ऑक्सिजन पुरवतो. त्यांनी कधी बिल मागितलं का हो? सूर्याशी चालणे तुझी आबळे, तुझी आबळे, सूर्याशी चालणे तुझी आबळे, तुझी आबळे, सूर्याची चालणे तुझी आबळे, तुझी आबळे, सूर्याची चालणे तुझी आबळे. तुझी या सत्तेने वेदासी सुद्धा चालवण्याची सत्ता त्याची आहे. पा सूर्यासी चालणे तुझी या बळे,
असा भगवंत, आणि या भगवंतानी आपल्याला काय काय दिलंय याची जर यादी आम्ही पाहिली तर त्याचे उपकार सुद्धा आपल्याला या जन्मात फिटणार नाही बरं का. म्हणून देवऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण हे फिटणं अशक्य अशा स्वरूपाचं आहे. पहा, माता पित्याचं ऋण, जी आई 9 महिने उदरामध्ये बाळगते आणि जन्म देते, त्याला पालन पोषण करते, सांभाळते, संस्कार देते, तिचंही ऋण किंवा पित्याचंही ऋण या जन्मामध्ये न फिटणं अशा स्वरूपाचं आहे. म्हणून पितृऋण. आणि तिसरं आहे ते ऋषी ऋण. ऋषी म्हणजे गुरु. गुरूंनी दिलेलं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचं आहे. जगामध्ये एक लक्षात घ्या, सगळ्यात जर श्रेष्ठ काय असेल तर सगळ्यात श्रेष्ठ आहे ते ज्ञान. कारण ते ज्ञान भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त करून देणार अशा स्वरूपाचं हे ज्ञान. आणि ते देणारे या ठिकाणी कोण आहेत? सद्गुरू आहेत. आणि म्हणून त्या सद्गुरूंचं ऋण जीवनामध्ये फिटणं शक्य नाही. म्हणून हे 3 ऋण सांगत असताना माऊली 4थं ऋण या ठिकाणी सांगतात, ते म्हणजे वाचा ऋण. ते ऋणशेष वाचा इया, न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनिमिया सोडविले. पाया पडोनी सोडविले म्हणजे काय की स्वरूपाला ज्या स्वरूपाला प्राप्त झाले त्या स्वरूपाला आपण प्राप्त होणं. आता मात्र या ठिकाणी ते ऋण शिल्लक राहत नाही. याला म्हटले वाचा ऋण फिटणं. ते ऋण शेष वाचा इया, न फेडवेची मरोनिया. जीव जरी दिला तरी मात्र हे ऋण न फिटणारा अशा स्वरूपाचं आहे. पहा, ही पुण्यतिथी आम्ही साजरी का करायची हो? कारण याला कारण आहे. पहा, एक काय की ज्या दिवशी सद्गुरू निर्वाण झालोय ती तिथी पुण्य होती, म्हणून पुण्यतिथी साजरी करायची आहे. ते पुण्यवान होते म्हणून पुण्यतिथी साजरी करायची आहे. आणि ती पुण्यतिथी साजरी केल्यानंतर आम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे म्हणून पुण्यतिथी साजरी करायची आहे. पहा, पण वंचना करती जन दुष्ट नष्ट. गुरुदेव महाराज गेल्यानंतर मला असा प्रसंग आला की काही म्हटले कशासाठी पुण्यतिथी साजरी करायची. मी काही नाव नाही सांगणार, काही लोकांना माहिती आहे कशासाठी पुण्यतिथी साजरी करायची. पण खरोखर आमच्या काळेताई पाठीमागं राहिला, ही सगळी मंडळी पाठीमागं राहिली. महाराज तुम्ही पुढं व्हा, आपल्याला करायची, काय होईल ते होईल, आपल्याला त्या ठिकाणी ही पुण्यतिथी सोहळा करायचा आहे. आणि अक्षरशः खरोखर म्हणजे प्रसंग असा आहे. पहा की गुरुवर्य महाराज गेल्यानंतर कोरोना सुरू झाला आहे. आणि कोरोना सुरू झाल्यानंतर पुण्यतिथी साजरी करायची आहे. आळंदीमध्ये असं होतं की शेजारचा माणूस घरामध्ये येत नाही, बाहेरचे तर फार लांबचे, अशा त्या ठिकाणी प्रसंग आहे. पण पहा, पुण्यतिथीच्या वेळेस थोडं लॉकडाऊन असं ढिल्लं झालं बरं का त्या ठिकाणी. आम्ही नगराध्यक्षांना विचारलं की आम्ही पुण्यतिथी सोहळा साजरा करणारे, थोडक्यात करणारे, हरकत नाही म्हटले. आमचे सचिन गिंबिले बिंदास करा म्हटलं, मी तुमच्या पाठीमागे आहे. आम्ही सांगितलं 20-25 लोकांमध्ये करणार आहोत. त्यानंतर आमचे बंधू PS आहेत, तेही सांगितलं, शिवाजीनगरला PS आहेत. ते म्हटले तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय अर्ज कोणाची परवानगी घेऊ नका, काय झाल्यानंतर मी पाहतो म्हटलं, तुम्ही काय चिंता करू नका. आणि पहिला पुण्यतिथी सोहळा सद्गुरू भवन या ठिकाणी. आणि अक्षरशः त्यावेळेस एवढं बंधन असताना सुद्धा 100 ते 150 लोक आम्ही त्या ठिकाणी एकत्र करून हा पहिला पुण्यतिथी सोहळा तिथं साजरा केला. ही सद्गुरूंची कृपा आहे तिथे. म्हणून हे आम्ही जर पाहिलं तर ऋषी ऋण, गुरूंचं ऋण आहे आपल्याला या ठिकाणी ही पुण्यतिथी साजरी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण गुरु हे तत्व आहे आणि गुरु हे श्रेष्ठ तत्व आहे. किती श्रेष्ठ आहे हो? ईश्वरापेक्षाही गुरुतत्व श्रेष्ठ अशा स्वरूपाचं आहे. पहा, नानाजी महाराजांनी सांगितलं काय की एक वेळ देवाची पूजा नाही केली तरी चालेल मुमुक्षुनी, पण मात्र सद्गुरूंची मात्र त्यांनी पूजा केली पाहिजे, त्या सद्गुरूंची सेवा मात्र त्यांनी केली पाहिजे आणि त्याला सर्वश्रेष्ठ फळ त्याला प्राप्त होईल. एवढी सद्गुरू सेवा किंवा सद्गुरू उपासना ही श्रेष्ठ अशा स्वरूपाची आहे. कारण ही सद्गुरू सेवा कशी आहे तर कृतार्थतेला प्राप्त करून देणारी आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, सद्गुरू वाचोणी संसारी तारक, नसेची निष्टंक आण कोणी. एक लक्षात घ्या पहा, गुरु या शब्दाचा अर्थ सांगत असताना इथं म्हटलं पहा, गु शब्दास्तंधकारोस्ती, ऋ शब्दास्तनिरोधका, अंधकार निरोधित्वात
किंवा विरोधित्वात गुरुरित्याभिधीयते. म्हणजे शिष्याच्या अंतःकरणामधील असणारा अज्ञानरूपी अंधकार दूर करणारे ते त्या ठिकाणी गुरु असं म्हटलंय पहा. पण इथे आपण जर पाहिलं तर गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू असे 3 या ठिकाणी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पहा बरं का. आता वास्तविक यामध्ये एक शंका आहे किंवा एक प्रश्न आहे बरं का. काय की माणसानं बायको करावी का न करावी? बोला बसलेले. बायको करावी का न करावी? केलेलेही सांगा, न केलेलेही सांगा. हा, बायको केली पाहिजे, बरोबर आहे. बायको केली पाहिजे बरं का. नाही, त्यांनी करून सांगितलंय. अनुभव आहे त्याला, आहे की नाही. पण माणसाने बायको केली पाहिजे. माणसाने गुरु करावा का न करावा? गुरु करावा का? एक वेळ बायको नाही केली तरी चालेल, पण गुरु मात्र केला पाहिजे. गुरुजी म्हणायचे बरं का. बायको नाही केली तरी चालेल, पण मात्र गुरु केला पाहिजे बरं का. वाईफ इज लाईफ, नो लाईफ विदाउट वाईफ. अँड वाईफ इज नाईफ. नाईफ म्हणजे सुरी. वाईफ इज नाईफ टू कट द लाईफ. गुरुदेव महाराज म्हणायचे. जो शादी के लड्डू खाए वो भी पछताए, और जो न खाए आत्माराम महाराज वो भी पछताए. म्हणून माणसानं बायको करावी का न करावी गुरुजी म्हणायचे. तर बायको नाही केली तरी चालेल, पण मात्र सद्गुरू मात्र केले पाहिजे. पहा, कारण एक लक्षात घ्या की सद्गुरू हे आत्म्याला आहे का जीवाला आहे का देहाला आहे? बोला कात्रेताई. सद्गुरू हे आत्म्याला आहे का या देहाला आहे का जीवाला आहे? बोला, तिन्ही पैकी सांगा. आत्म्याला. बोला, जीवाला. पहा, गुरु आत्म्याला नाही आहे. कारण आत्मा कसा आहे? नित्यमुक्त आहे. आत्मा तव चिदघन नित्यमुक्त, त्यासी नघडे भवबंधन. देह तव जडमूड अज्ञान, त्यासी बंधन घडेना. आत्म्याच्या ठाई भवबंध नाही, शेकीन दिसे देहाच्या ठाई. हा विवेक नेनती पाही, त्यासी भवबंध पाही हरी सांगे. भागवतामध्ये नाथ महाराज इथं सांगतात. म्हणून आत्म्याला या ठिकाणी गुरु नाहीये बरं का. आता देहाला आहे का? तर देह जड आहे. देह तव जडमूड अज्ञान, त्यासी न घडे भवबंधन. जड आहे. एखादं मेलेलं प्रेत आहे, त्याला गुरु आहे का? नाही आहे. जीवाला जर म्हटलं तर बैलाला गुरु आहे का? नाही आहे. गाईला गुरु आहे का? म्हशीला गुरु आहे का? टोनग्याला गुरु आहे का? मग जे गुरु करत नाही ते कोण? तुम्ही म्हटलं, मला नाही माहिती बरं का. म्हणून जीवालाही गुरु नाही, देहालाही गुरु नाही आणि आत्म्याला गुरु नाही. तर गुरु फक्त या ठिकाणी मनुष्य जीवनामध्ये आलेल्या जीवालाच या ठिकाणी गुरु आहे. म्हणून तर सद्गुरू वाचोणी संसारी तारक. एक लक्षात घ्या, एक आहे गुरु, एक आहे श्रीगुरु आणि तिसरे आहेत जगद्गुरु. जगद्गुरूंचा विचार जर पाहिला तर आपण जगद्गुरू 3च आहेत. पहा, एक आहे कृष्णम वंदे जगद्गुरू, आणि दुसरे आहे श्रीमद आद्य शंकराचार्य, हेही जगद्गुरू, आणि तिसरे म्हणजे माझे तुकोबराय. कारण तुकोबराय हा साक्षात जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळाचा एकोनिया, संप्रदाय सकळाचा जगद्गुरु नामयाचा. संप्रदाय सकळाचा एकोनिया, संप्रदाय सकळाचा जगद्गुरू हे समाजाला मेघाप्रमाणे उपदेश करतात. आकाशामध्ये ज्याप्रमाणे मेघ हा सर्वत्र पाऊस त्या ठिकाणी वर्षाव करतो, त्यामध्ये भेदभाव करत नाही की हा खडक आहे, ही माती आहे किंवा या ठिकाणी दुर्गंधी, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता त्या ठिकाणी उपदेश करतो, तसे जगद्गुरू आहेत. पहा,
पण मात्र सद्गुरू, हे सद्गुरू मात्र काय की या ठिकाणी त्या शिष्याला सद्वस्तूला मिळवणारे हे सद्गुरू आहेत. पण मात्र गुरु ही काय की व्यावहारिक विद्या देणारे हे मात्र गुरु आहे. पहा, मृदुंग शिकायचं आहे इथे गुरु पाहिजे बरं का, गायन शिकायचं आहे गुरु पाहिजे. व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर शाळेमध्ये आपल्याला शिकवले जातात, शिक्षकांनी शिकवतात हेही गुरु आहेत, कॉलेजमध्ये शिकवतात हेही गुरु आहेत, है की नाही. आई मुलीला चपाती शिकवते, काय त्याला सगळे संस्कार त्या ठिकाणी, ती त्या ठिकाणी काय गुरुच आहे. आणि पत्नी ही गुरुच आहे बरं का. पत्नी सांगते हो तुम्ही भावासाठी एवढं आयुष्यभर केलं, कळालं की नाही तुम्हाला, आता आली की नाही जाण, आहे की नाही, समजलं का नाही, हा आता 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 जागे व्हा. पत्नी गुरु, आहे की नाही. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू. एक जण बरं का, एक आली गोष्ट म्हणून सांगतो. एक रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर मस्त त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. काय झालं, संध्याकाळी फिरायला जायचे आणि एक त्यांचा मित्र त्यांना भेटला. गप्पा मारत 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 त्यांचं चाललं होतं तिथे रस्त्याने. तेवढ्यात बोलता बोलता हे रिटायर झालेले त्यांना त्या मित्राला काय म्हणाले, काय की पत्नी माझा गुरु आणि मुलगा माझा बाप. अहो म्हटलं हे काय बोलता तुम्ही, पत्नी तुमचा गुरु आणि मुलगा तुमचा बाप. हो म्हटलं मुलगा माझा बाप. काय की बापाचं कर्तव्य काय की मुलाला सगळं पुरवणं, त्याचं सगळं उदरभरण करणं. काय झालं आहे, मी रिटायर झाल्यापासून आता काही पेन्शन नाही आहे, मग जे काही लागतं ते मला सगळं मुलगा पुरवतो, या नात्याने बाप. म्हटलं पत्नी, अहो पत्नी म्हटले घरातून बाहेर निघालं का लगेच म्हणती अहो छत्री घेऊन जा, बाहेर पाऊस असेल. जेवायला बसलं का सुनबाईला लगेच सांगती यांना 2च भजी वाढ. त्यांना डायबिटीज आहे, त्यांना जास्त भजी देऊ नको. पत्नी गुरु म्हणजे व्यावहारिक विद्या या ठिकाणी शिकवणारे मात्र ते गुरु आहे. पण सद्गुरू मात्र कसे आहेत, तर सद्गुरू म्हणजे सद म्हणजे ब्रह्म आणि त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणारे त्यांना म्हटले सद्गुरू. म्हणून सद्गुरू वाचोणी संसारी तारक. या सद्गुरूंचं लक्षण सांगत असताना नाथ महाराज या ठिकाणी सांगतात, पहा, सद्गुरू तो ऐसा चाहिए तो शस्त्र मारे भरपूर, बाहेर तो घाव न लगे अंदर करे चकनाचूर. म्हणजे सद्गुरू काय करतात, बाहेर त्याला मारतात. काय करतात, त्याला मारतात. पण मारण्याचं साधन कोणतं आहे, काठी नाही बरं का. नाही तर तू हे शिकायलाच येणार नाही कोणी सद्गुरू मारायला लागले तर. तर हे ज्ञानरूपी खडंग, ज्ञानरूपी शस्त्र, त्या ज्ञानरूपी शस्त्रानं त्या शिष्याला ते मारतात. पहा, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन, भाग्य देऊन, साधुबोध नांदवी, साधुबोध नांदवी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, साधुबोध नांदवी, साधुबोध नांदवी. गुरु हा सुखाचा सागर. वा, छान. खरंच आपण पाहिलं तर जीवनामध्ये सुख प्रदान करण्यामध्ये खरोखर गुरूंचा हातखंडा आहे. पहा, कारण जीव अनंत जन्म हा दुःख भोगत आलेला आहे आणि या दुःखातून दूर करण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंकडे आहे. सद्गुरू तेच करतात. बाहेर तो घाव न लगे अंदर करे चकनाचूर. त्याच्या आतमध्ये असणारं अज्ञान ते नष्ट करतात, आत असणारं पाप नष्ट करतात, आत असणारं काम नष्ट करतात, आत असणारा क्रोध नष्ट करतात. काम, क्रोध, मद, मत्सर
अहंकार, वासना हे सगळं नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी सद्गुरू करतात. आणि त्यांचं लक्षण सांगताना भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, पहा, सद्गुरु तोची जाण, जो अपरोक्ष सांगे ज्ञान, देहत्रय निरसोनी परमपदी ठेवी. वास्तविक पहा, आपण पाहिलं तर या जगतामध्ये एक फार वेगळीच परंपरा आपल्याला पाहायला मिळते. काय? नाथ महाराज एका ओळीमध्ये सांगतात, पहा, मंत्रतंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहे ते ऐते, जो शिष्याशी मेळवी सद्वस्तुते, त्यासी श्रीकृष्ण सद्गुरु माणी. सध्या आपण व्यवहारामध्ये जर पाहिलं तर सगळे मंत्रतंत्र करणारेच गुरु आपल्याला पाहायला मिळतात. आली माली काली छू, आहे की नाही? धन प्राप्त व्हावं, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, आहे की नाही? एकाचे 2 व्हावे, 2चे 4 व्हावे, 4चे 8 व्हावे, 8चे 16 व्हावे, वेल मांडवावर जावा आणि एकदा सदानंदाचा येळकोट असावा. असे सगळे प्रतिष्ठा, धन याच्यासाठी हे गुरु आहेत. देखे वेखे करती गुरु, नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू. देखे वेखे करती गुरु, नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू. हे सगळे बोंधू गुरु आहेत. बोंधूवर काय आहे ना, यांना गुरु हे लक्षण या ठिकाणी दिलेलं नाही आहे. आणि लोक भामटीच, आहे की नाही? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हो पैसा वाढावा, हे व्हावा, आहे की नाही? मग त्याच्या मागं पळत राहतात त्या गुरूंच्या. मग गुरुही पण लक्षण सांगताना भागवतामध्ये सांगितलंय, सद्गुरु तोची जाण, जो अपरोक्ष सांगे ज्ञान. तो सद्गुरु कोण आहे? तो अपरोक्ष ज्ञान सांगतो त्याला. हा परमात्मा कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो कशा प्रकारे प्राप्त होईल, कोणत्या साधनानं प्राप्त होईल, हेच त्याला सांगतो. अपरोक्ष ज्ञान, देहत्रय निरसोनी परमपदी ठेवी. 3 प्रकारचे देह आपल्याला सांगितलेले आहेत. पहा, एक आहे स्थूल देह, जो आपल्याला डोळ्याने दिसतो, ज्याला 25 तत्वांचा आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या 5 महाभूतांनी बनलेला अशा प्रकारचा आहे. आकाशाचं काम, क्रोध, भय, मोह, वायूचं चलन वलन, आकुंचन, प्रसरण, तेजाचं शुदा तुषा, आलस्य, निद्रा, कांती. त्यानंतर पृथ्वीचं अस्थि, मांस, नाडी, त्वचा आणि रोम. अशा प्रकारे हे 25 तत्वांचं बनलेलं हे स्थूल देह, याचाही निराश या ठिकाणी सद्गुरू करतात. काय करतात? त्याला सांगतात की बाबा रे, हा स्थूल देह म्हणजे तू नाही आहे. हा देह आपण आहेत का? हो, काल मी तुम्हाला सांगितलं, देह आहे आपण आहेत का? नाही आहे. हा देह मरका आहे, याला षडभाव विकार आहे, वाढणारा आहे, त्यानं जाणारा, अशा एक दिवस त्या ठिकाणी जाणारा अशा स्वरूपाचा आहे. हा स्थूल देह आहे, तू नाही, अशा प्रकारचा या शरीराचा बाध करण्याचा त्या ठिकाणी ते सांगतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदेह, जो 19 तत्वांचा बनलेला जो सूक्ष्मदेह आहे, तोही त्या ठिकाणी तू नाही आहे. आणि कारण देह, मात्र कारण देहाचा अत्यंत अभाव करण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून देहत्रय निरसोनी. आणि आता मात्र देहाचा निराश झालाय, मग मात्र त्याला काय करतात? परमपदी ठेवी. त्या ज्या स्वस्वरूपाला मी प्राप्त झालो, त्या स्वरूपाला प्राप्त करून देण्याचं काम त्या ठिकाणी सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरूंचं हे लक्षण शास्त्रामध्ये सांगत असताना महत्त्वाचं लक्षण सांगितलं ते म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि तिसरं म्हणजे कृपाळू. विचारसागरामध्ये दिलंय. श्रोत्रिय म्हणजे काय? सर्व शास्त्रांचं अध्ययन त्या ठिकाणी केलेले. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? की ब्रह्मस्वरूपामध्ये निमग्न असणारे. आणि कृपाळू म्हणजे या शिष्याच्या उद्धारासाठी तळमळ करणारे, त्या शिष्याचा उद्धार करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी प्रवृत्त करणारे, असे त्याला म्हटले सद्गुरू. आणि खरोखर माझं भाग्य आहे, माझी परंपरा आहे तशीच आहे. विनायकम गुरुम नवमी साकरे नाम श्रुतम, ईशांचरण सानिध्यात जीवा मुक्ता भवंती. बाकी काही नाही, तसे कीर्तन प्रवचन काही नाही, जीवा मुक्ता भवंती या ठिकाणी. आणि सद्गुरूही तसेच आम्हाला खरंच म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो का, तुम्ही म्हणाल की महाराज येथे कीर्तन करतात किंवा आज आपल्याला काही कीर्तन करायचं नाही बरं का, फक्त अनुवाद या ठिकाणी करायचं आहे. मला ना असं ठोकूनच शिकवले. मला शिकण्याची प्रवृत्ती नव्हती. म्हणजे कशी,
पहिलं मी आलो ते कीर्तन शिकायला आलो का बाबा मी कीर्तनकार होईल आहे की नाही. कीर्तन वगैरे करायचं असं. पण 1 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं जे मला काही शिकवलंय ते कीर्तनामध्ये काहीच उपयोगाचं नाही, काहीच उपयोगाचं नाही. कारण ते भांडवल इकडं वेगळंच आहे, हे भांडवल इकडं वेगळंच आहे. इथं सगळं अपरोक्ष ज्ञान आहे की नाही, सगळं अपरोक्ष ज्ञान. म्हटलं हे मग जरा कसं होतं म्हणजे विषयी वृत्ती असल्यामुळं बाबा आता हे नको आता, मग पण पळायची वृत्ती झाली आता हे नको, आता अभ्यास करायचा नाही आपलं दुसरा अभ्यास करत बसायचं. पण सद्गुरूंचं मात्र तसं नाही, मला ठोकून ठोकून म्हणजे असं हाणून मारूनच शिकवलं मला बरं का. एकदा काय झालं, एक प्रसंग सांगतो बरं का. मी एक विचारचंद्रोदय दर्शन ग्रंथ माझा चालू होता, 1 वर्ष झालं माझं ते चालू होतं शिकवणं. आणि आम्ही 2च विद्यार्थी, मी पहिला विद्यार्थी बरं का गुरुदेव महाराजांकडं, पहिला आणि शेवटचा. पहिला, कारण त्यांना आधी शिकवायला म्हणजे आश्रमामध्ये शिकवत नव्हते ते, बाकी मुंबईला मला वाटते जगदाळे महाराज त्यात शिकले, पण आळंदीमध्ये पहिला या ठिकाणी बरं का. तर 1 वर्ष त्या ठिकाणी शिकवत होते आणि अनुवाद करायचा, कारण जे शिकवलंय ते सगळं म्हणून दाखवायचं, परत जी प्रमाणं तीही सांगायची, ग्रंथामध्ये आहे तेही सांगायचं. पण काय व्हायचं की तुका म्हणे आयसी बुद्धी जयाची जड है की नाही, त्याहुनी दगड बरे, अशा प्रकारचा मी. आणि तो अनुवाद काही व्यवस्थित करायचा एवढं हे नव्हतं. आणि काय झालं की एक दिवस असाच गावाला जात असताना, म्हणजे राहायला मी पुण्याला, मग पत्नीला मी बरोबर घेतलं आणि मी म्हटलं चल आता पाठ करू आणि मग आपण गावाला जाऊ. पत्नीही पाठाला बसली, मीही पाठाला त्या ठिकाणी बसलोय. वास्तविक काय होतं की अनुवाद करायचा आहे, मग अनुवाद करायचा, मग काय करायचं, मी पत्नीला सांगायचो चित्राला काय की जे मला काही शिकवलंय किंवा ग्रंथातलं जे मी पाठ करतोय ते तिला सांगायचो. आणि त्याच्यामुळं ती पण तयार झाली माझ्याकडून बरं का, मी तिचा गुरु. आणि पाठाला बसलो, गुरुदेव महाराज विचारायचे नंतर मग ती चित्रा उत्तरं द्यायची. त्यांना वाटायला लागलं ही दुसरीकडे काय शिकते का, म्हणजे त्यांनी काय लगेच काही विचारलं नाही, पण तिने बरीच काही उत्तर दिली. याला काय उत्तर देता आली नाही. तिथं उत्तर देता नाही. ते म्हटलं तू कशी काय उत्तर देते, ते म्हटलं हे अनुवाद करतात ना ते, मग मी पाठांतर करतो, मला सांगतात त्याच्यामुळे मी पाठांतर करते. ते म्हटलं तू उद्यापासून येत जा, याला काय. अशा प्रकारचा आमचा अनुवाद आणि अभ्यास. पण लक्षात घ्या बरं का, पण इतकी कृपा असा अभ्यास त्यांनी शिकवला. मग बोलायचे असे का म्हणायचे बघ त्या चित्राला या ठिकाणी येतं तुला येत नाही, मग असं व्हायचं की मलाही हे व्हायचं तिच्यापेक्षा मी जास्त अभ्यास करायला पाहिजे अशी वृत्ती झाली. अनेक शिष्य होते पण त्यांना स्पर्धा लावायचे बरं का गुरुजी, असं स्पर्धा लावायचे. त्याच्यामुळे ना तो इतका अभ्यास झाला, म्हणजे फार झाला असं नाही म्हणत मी, तो अभ्यास त्या ठिकाणी झाला. एक कृपादृष्टी झाली, कारण गुरुदेव महाराज गेल्यानंतर, निर्माण झाल्यानंतर गुरुदेव महाराजांनी आधीच सांगून ठेवलं होतं सगळ्यांना, आता मी सगळं विनायकला दिलं आहे, म्हणजे अभ्यासही व्यावहारिक सगळं दिलं आहे, ज्यांना शिकायचं आहे त्यांनी त्याच्याकडून शिका असं त्यांना सांगून त्या ठिकाणी गुरुदेव महाराज गेले. पण मला प्रश्न, मला काही येत नाही. आता हे सांगायचं कसं. पण खरोखर मी एक चमत्कार, खरोखर माझ्या जीवनातला चमत्कार, की त्यांची कृपादृष्टी एवढी की मी तो विचारसागर ग्रंथ अनेक लोकांना मी त्या ठिकाणी सांगायला लागलो. 35 लोक त्या ठिकाणी ऑनलाईनमध्ये ती शिकायला लागली. म्हणजे खरोखर एक कृपादृष्टी आता उद्धरी गुरु कृपे, गुरु कृपे आता उद्धरी, ज्ञानदेवा तर
या लक्षणातला विचार आपण या ठिकाणी केला. पण पहा, हे सद्गुरू जीवनामध्ये प्राप्त झाले तर त्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, त्यांच्याकडून काय प्राप्त करून घेतलं पाहिजे हेही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे माऊली सांगतात पहा, ते ज्ञानपैगा बनवे जरी मणी आती आणावे, ते संताया भजावे सर्वस्वेशी ते ज्ञानाचा कुरुठा, ते तसेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळखोणी, ते तनुमनु जिवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. त्या सद्गुरूंकडे गेल्यानंतर आता मात्र काय करायचंय? सेवा. काय करायचंय? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवया म्हणजे सेवया खायच्या नाही तिथं सेवा करायची बरं का. त्यांची काय करायची? सेवा. पण कशी? तनु मनु जिवे. तनानं सेवा करायची म्हणजे शरीरानं त्यांची त्या ठिकाणी सेवा करत राहायची. ते सांगतील त्याप्रमाणे ती सेवा. विचारसागर ग्रंथामध्ये 3रा तरंग त्या ठिकाणी दिलेले पहा. आणि एक लक्षात घ्या पहा की सद्गुरू सेवेमध्ये सगळी साधनं आपोआप प्राप्त होतात. पहा, विवेकही प्राप्त होतो, वैराग्यही प्राप्त होतं, समाधी षटकही प्राप्त होतात आणि मुमुक्षुत्वही प्राप्त त्या ठिकाणी होतं. नवे नवे कृतार्थताही प्राप्त होते. एवढं फल या सद्गुरू सेवेमध्ये आहे बरं का. मग तनु मनु जिवे, कारण तण अर्पण त्या ठिकाणी सद्गुरूंना जर केलं तर तुम्ही एक लक्षात घ्या, अंतकरणातील तमोगुण त्या ठिकाणी नष्ट होण्याचं काम ह्या तनसेवेमध्ये पहा. त्याचप्रमाणे धन अर्पण जर त्या ठिकाणी सद्गुरूंना जर केलं तर रजोगुण त्या ठिकाणी कमी होण्याचं सामर्थ्य त्या या ठिकाणी धन अर्पण सेवेमध्ये आहे. आणि तिसरं म्हणजे मन अर्पण जर केलं तर सत्वगुण त्या ठिकाणी कमी होण्याचं सामर्थ्य त्या सेवेमध्ये इथे आहे. म्हणून तनु मनु जिवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तन मन धन 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 धन तन मन धन तन मन धन तन मन धन करू गुरुसी अर्पण करू गुरुसी अर्पण करू गुरुसी अर्पण करू गुरुसी अर्पण. थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे, करू गुरुसी अर्पण करू गुरुसी अर्पण करू गुरुसी अर्पण करू गुरुसी अर्पण. थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे मागे पुढे. तन मन अर्पण तन मन धन तन मन धन करू गुरुशी अर्पण. वा, छान. थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. वा, छान. अशा प्रकारे ही श्रेष्ठ सेवा या ठिकाणी सद्गुरूंना अपेक्षित आहे बरं का. जय श्रीराम. म्हणून तण अर्पण त्या शरीरानं त्या ठिकाणी सेवा करायची. पहा, एक लक्षात घ्या पहा, या गुरूंना किती आपण धन दिलं तरी त्या ठिकाणी ही नाही बरं का, श्रेष्ठत्व नाही. पण तन त्या ठिकाणी दिलं तर ते श्रेष्ठत्व आहे आणि मन त्या ठिकाणी दिली तर ते श्रेष्ठत्व आहे. कारण गुरु हे धनाला लाट मारून त्या ठिकाणी तिथं आलेले असतात. त्यांना धनाची आवश्यकता नाही आहे, त्यांच्या मागे धनही काही कमी नाही आहे त्यांना. आलं लक्षात. म्हणून तन मन धन. पण ही सेवा करत असताना इथे माऊली सांगतात पहा, अगरवता करावे दास्य सकळ. ती सेवा करताना कोणताही गर्व त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये धरायचं नाही. काय नाहीतर काय होतं, शिष्य असतात मग थोडी सेवा केली की फुगला मी करतो, माझ्यामुळं गुरूंचं चाललंय. आलं लक्षात. काय माझ्यामुळं
गुरूंचं चाललंय, अहंकार होतो. अगरवता करावे दास्य सगळं, हा गर्व इथं कामाचं नाही बरं का. तो कधी फुटल याचा मात्र काही सांगता येत नाहीये. आणि ह्या सेवेमध्ये पण आपण पाहिलं तर 3 प्रकारची सेवेकरी बरं का. एक काही उत्तम सेवेकरी आहे, काही मध्यम आहे, काही कनिष्ठ आहे. उत्तम असा आहे की न सांगता करी सर्व कामे. मध्यम असा आहे, सांगितलं तर करतो, अन्यथा डोकं लावत नाही. तिसरा असा आहे, सांगूनही करत नाही. अशा प्रकारचं आहे, किती सांगा करायचंच नाही. एकदा काय झालं, एका गुरूंकडे एक शिष्य बरं का, आणि गुरूंची सेवा. पण आता तो कसा शिष्य आहे, कनिष्ठ आहे काय उत्तम आहे का मध्यम, ते तुमचं तुम्हीच बघा. त्याला किती सांगितलं त्याला काही कळायचंच नाही, काय सांगितलंय हेच त्याला कळायचं नाही. एकदा त्याला सांगितलं, बाबा जा बाजारामध्ये जा आणि 10 रुपयाची कोथिंबीर आणि 10 रुपयाची मिरची घेऊन ये. काय सांगितलं महाराज? 10 रुपयाची कोथिंबीर आणि 10 रुपयाची मिरची घेऊन ये. बाजारात गेला, सगळा भाजी बाजार त्या ठिकाणी फिरल्यानंतर परत गुरूंकडे आला. गुरूंना म्हटला, अहो आपण मला 10-10च्या 2 नोटा दिल्या, काय सांगितलं? 10 रुपयाची मिरची आणि 10 रुपयाची कोथिंबीर. पण कोणच्या 10 रुपयाची मिरची आणि कोणच्या 10 रुपयाची कोथिंबीर हे तुम्ही सांगितलंच नाही. अरे मूर्खा म्हटले, अरे थोडंसं डोकं लावत जरा थोडंसं सांगितलं, जरा पुढचा विचार त्या ठिकाणी घ्या. वाच्यार्थाचा पेक्षा लक्षार्थाचा त्या ठिकाणी विचार कर. लक्षार्थ त्या ठिकाणी घेत चल, काय लक्षार्थाचा विचार करत जा, वाच्यार्थ टाकून दे. किती वेळा सांगितलं तत्वमसी, वाच्यार्थ टाकून दे, लक्षार्थ घे. आणि एकदा काय झालं, 6 महिन्यांनी गुरुच आजारी पडले. त्याला सांगितलं जा डॉक्टरला घेऊन ये. हा बाबा गेला. सकाळी 9 वाजता सांगितलेलं, हा 10 वाजता काही आला नाही. 11 वाजले बाबा आला नाही. 12 वाजले तरी बाबा आला नाही. 4 वाजता मात्र हा बाबा डुलत तिथं आता गुरूंकडे आला. गुरूंनी पाहिलं, त्याच्या खांद्यावर 2 बांबू पट्ट्या, गुलाल, बुक्का, फुलं, हार सगळं त्या ठिकाणी तो घेऊन तिथं आलेला आहे. आला गुरूंच्या तिथं साष्टांग नमस्कार केला. अरे म्हणलं तुला डॉक्टरकडे जायला सांगितलं? हो म्हणला, डॉक्टरकडे जायला सांगितलं. पण तुम्ही काल नाही का मला सांगितलं मागच्या 6 महिन्यापूर्वी? काय जरा थोडा पुढचा विचार करत जा. आता तुम्ही आजारी म्हटलं, थोडा पुढचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे ना. असं मग सगळं घेऊन आले. अरे म्हटलं एवढंच आणले का? सगळ्या गावाला गोळा केले. अहो म्हणले तुम्ही बाहेर तर बघा खिडकीच्या, सगळं गाव गोळा आहे म्हटले, फक्त सगळे तुमचीच वाट बघतात. विठोबा माये सद्गुरु सेवा अगरवता करावे दास्य सकळ. उत्तम तऱ्हेची जर ती सेवा केली ना तर सहजतेनं ज्ञान प्राप्त होतं बरं का. एवढं सामर्थ्य या सद्गुरु सेवेमध्ये आहे. आणि एक लक्षात घ्या, दृष्टही फळ आणि अदृष्टही फळ प्राप्त करण्याचं सामर्थ्य सद्गुरु सेवेमध्ये आहे. पहा, दृष्ट फळ म्हणजे काय की याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोळा असाही त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि अदृष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही पुण्य आहे तेही त्या ठिकाणी प्राप्त होईल. अशा प्रकारचं या ठिकाणी सद्गुरु सेवा ही श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. म्हणून सद्गुरूंकडे मात्र गेल्यानंतर आपण तिथं काय मागितलं पाहिजे तर इथे सांगितलंय फक्त ज्ञान. मग अपेक्षित आपुले तेही सांगते पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. आमच्या सद्गुरूंकडं बरीचशी लोक यायची, मी पण पाहायचो. कोण म्हणायचं बाबा यावर्षी पाळणा हलू द्या. पण खरोखर मी आहे उदाहरणं बरं का, सामर्थ्य होतं, रिद्धी खरोखर होती, पण ते वापरली नाही. ज्यांना सांगितलं तुला मुलगा होईल, मुलगाच झाला. सोपं काम नाही, 1 वर्ष आधी सांगायचं मुलगाच तुला. आणि अशी कितीतरी आमच्या भक्त परिवारातली उदाहरणं बरं का. म्हणजे मी याच्यामध्ये मंत्रतंत्र काही सांगत नाही बरं का याच्यामध्ये, पण असंही. पण इथे लक्षात घ्या, त्यांनी त्याही लोकांना कृतार्थतेसाठीच सांगितलं, तेवढ्यापुरतं त्यांना त्या ठिकाणी दिलं. पण मात्र त्याच्यासाठी तळमळ होती एकच की त्याचा उद्धार व्हावा, त्यांनी या ठिकाणी ज्ञान प्राप्त करावं, त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. कारण एक लक्षात घ्या, आपण पाहिलं तर हे ज्ञान
कृतार्थतेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे आणि ते फक्त सद्गुरू त्या ठिकाणी आपल्याला देऊ शकतात. कारण आपण पाहिलं तर जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि या अज्ञानामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्याला महत्त्वाचा अहंकार या ठिकाणी आहे, तो म्हणजे मी आणि माझं. मी आणि माझं आहे. मुख्य काय आहे की मी देह आहे आणि देहसंबंधी ही पत्नी माझी आहे, ही मुलं माझी आहे, ही जमीन माझी आहे. या सर्व समूहाला जगतातल्या अनात्म पदार्थाला त्या ठिकाणी तो माझं म्हणणाऱ्या अशा स्वरूपाचा हा जीव या ठिकाणी कसा आहे, अज्ञान अहंकारामध्ये या ठिकाणी गडलेला आहे. पहा, अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. पण सद्गुरूंचं सामर्थ्य एवढं आहे की या अज्ञानातून बाहेर काढण्याचं काम फक्त सद्गुरू करतात. कारण त्याच्या व्यतिरिक्त इथं दुसरं कोणी करू शकत नाही. साक्षात देव जरी आला तरी मात्र तो करू शकत नाही. कारण देव कसा आहे, देव माईक आहे. तो माईक पदार्थ पाठवतो आणि त्याला उद्धार करण्याचं, या ठिकाणी मुक्त करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या ठिकाणी नाही आहे. आणि त्याला जर मुक्त करायचं असेल, आपणची देव होय गुरु, त्याला गुरु व्हावं लागतं. शिष्यस्तेयम शादिमाम ताम प्रपन्नम. अशा प्रकारे ते सामर्थ्य भगवंताकडे इथं नाही आहे. ते फक्त सद्गुरूंकडे ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली सांगतात. वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, वाचोनी संसारी तारक. नशेची निष्ठंका कोणी, नशेची निष्ठंका कोणी, नशेची निष्ठंका कोणी. इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी. नशेची निष्ठंका कोणी, नशेची निष्ठंका कोणी, नशेची निष्ठंका कोणी. इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी. निष्टंक म्हणजे निसंशय, कोणताही संशय या ठिकाणी अंकावून सांगतात. पहा की या सद्गुरूंच्या शिवाय इथे मुक्त करणारा, इथे या संसारामधून तारणारा तिथं कोणी नाही आहे. आणि त्याची यादी पुढं सांगतात, हेही सुद्धा नाही त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. संशयाची श्रेणी छेदी देना, संशयाची श्रेणी छेदी देना, संशयाची श्रेणी छेदी देना, छेदी देना, छेदी देना. इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी, इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करोनी. संशयाची श्रेणी छेदी देना, संशयाची श्रेणी
संशयाची श्रेणी छेदितिना 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 इंद्रचंद्र देवा ब्रह्मादी करोनी इंद्रचंद्र देवा ब्रह्मादी करोनी करोनी करोनी. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे पहा, कर्मठालाही गुरु करावा लागला, उपासकालाही गुरु करावा लागला, योग्यालाही गुरु करावा लागला, देवालाही गुरु करावा लागला, संतांनाही गुरु करावा लागला, नारदालाही गुरु करावा लागला, वैराग्य मूर्ती शुकमू देवांनाही या ठिकाणी गुरु करावा लागला, तर तुम्हा आम्हाला करावा लागणार नाही का? इथे पहा, कर्मठ आम्ही पाहिलं तर मंडन मिश्रा सांगितलं की कर्मानेच मोक्ष प्राप्त होतो, पण लक्षात आलं की कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. कर्म, उपासना आणि ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. श्रीमद आदिशंकराचार्यांना शरण आलेत. योगी काय सामर्थ्य पहा, 1400 वर्ष एवढं आयुष्य. मृत्यू जवळ आला की चांगदेव महाराज समाधी लावायचे. एक लक्षात ठेवा, मनुष्य झोपेतही मरत नाही आणि समाधीमध्ये सुद्धा कधी मरत नाही बरं का. आपण म्हणतो की झोपेत तो गेला, पण झोपेत तो जात नाही बरं का. ज्यावेळेस मृत्यू येतो तेव्हा ते खडबडून जर जागा होतं, ते ह्याला लक्षात, त्याला बोलता येत नाही, काही नाही, ते तिथंच गुड होतं. आलं. म्हणून सुषुप्तीतही मृत्यू येत नाही आणि समाधीतही मृत्यू येत नाही. त्यामुळे जर मृत्यू यायची वेळ आली तर त्या ठिकाणी दोनच तुम्ही करा. काय? एक तर सुषुप्तीत जा, नाहीतर जमेल का? नाही बरं का, आपल्या हातात नाही आहे. पण चांगदेव महाराज मृत्यू आले की समाधी अवस्थेमध्ये जायचं आणि मृत्यू टाळायचा. 1400 वर्ष सामर्थ्य, 1400 वर्ष आयुष्य. पण या मुक्ताईला शरण यायला लागलं. किती वर्षाची? 8 वर्षाची मुक्ताई बरं का, तिला शरण यावं लागलं. म्हणून या ठिकाणी योग्याला सुद्धा गुरु करावा लागला. आणि तिसरं म्हणजे उपासक. माझे नामदेवराय किती मोठे हो, किती मोठे. साक्षात भगवंत त्यांच्या हातचं दूध पित होते. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला, आहे की नाही. नामदेव कीर्तन करी, पुढे देव पुढे देव नाचे पांडुरंग. कुणाच्या? नामदेवरायांच्या पुढे देव नाचत होते. आमच्या कीर्तनात झोपतात. एवढी आमची ख्याती आहे. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. ज्ञानोबा माऊली तुकाराम बोला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम बोला बोला सगळे बोला. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली बोला. टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच 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 टाळी झाली. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा दान राजा गोपाळासी लायवाटी. माझा दान राजा गोपाळासी लायवाटी. माझा दान राजा गोकुळाची लायवाटी, माझा ज्ञानराजा गोकुळाची लायवाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. जणी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. जणी म्हणे बोला बोला ज्ञानदेवा भंग. म्हणे बोला देवा. ज्ञानोबा
आहे साक्षात भगवंत त्यांच्याबरोबर बोलत होते, दूध पित होते. पण एकदा संत मांदियाळी बसली बरं का, आणि गोरोबा काकांनी सांगितलं, वाजवलं ते मडकं. कथा माहिती आहे सगळ्यांना. सांगितलं हे मडकं कच्चं आहे. नामदेवराय धावत देवाकडे गेले आणि देवाला भांडू लागले, अरे देवा माझं मडकं कच्चं कसं काय, कारण साक्षात तुझं दर्शन मला रोज आहे, तू माझ्या बरोबर आहे, माझं मडकं कच्चं कसं काय. भगवंत हसले आणि नामदेवरांना सांगितलं, अरे नाम्या पहा माझी रूप 3, एक आहे सगुण साकार, एक आहे सगुण निराकार आणि तिसरा आहे निर्गुण निराकार. तुला सगुण साकाराचा साक्षात्कार आहे पण मात्र निर्गुण निराकाराचा साक्षात्कार नाही. विसोबा खेचरांकडे जा, आहे की नाही. नामदेवरांना विसोबा खेचर गुरु करावे लागले. देवाचा एवढं जवळीक असूनही गुरु करावा लागला, म्हणून उपासकालाही गुरु करावा लागला. पहा ज्यांचं नाव घेतलं असतं या ठिकाणी उद्धार होतो. राम राम स्मरता घोष, तेने तुटती भवपाश, तोही शरण वशिष्ठासी, गुरु सेवेसी सादर. राम प्रभू त्यांनाही वशिष्ठांना शरण जावं लागलं. भगवान श्रीकृष्ण साक्षात त्यांनाही या ठिकाणी दुर्वास ऋषी असेल, सांदीपणी ऋषी असेल, त्यांना त्या ठिकाणी शरण जावं लागलं, गुरु करावा लागला. नारदांना एवढे 14 विद्या 64 कला पण पुन्हा सनत्कुमारांना त्या ठिकाणी शरण जावं लागलं. ब्रह्मदेवालाही त्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर ब्रह्मदेवालाही या ठिकाणी भगवान विष्णूंना शरण जावं लागलं. म्हणून सर्व संत गुरु देव सगळी या ठिकाणी तुम्ही मांदियाळी पहा, यांना या ठिकाणी गुरु करावा लागला. कारण इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी, संशयाची श्रेणी छेदी तीना. कारण अनेक प्रकारचे संशय आहेत. कर्माचा संशय, उपासनेचा संशय, ज्ञानामध्ये संशय, त्यानंतर चित अचित ग्रंथीचा या ठिकाणी भेद, अशा अनेक प्रकारचे संशय. पण ते संशय छेदण्याचं काम या ठिकाणी फक्त सद्गुरू करतात. आणि त्यांचं लक्षण काय तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. 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 पुराविती आरती शिष्याची, पुराविती आरती शिष्याची. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. पुराविती आरती शिष्याची, पुराविती आरती शिष्याची. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. वारकरी संप्रदायाचं वैभव तुम्ही पहा बरं का. या वारकरी संप्रदायामधला देवही उघडा, मंत्रही उघडा, उपदेशही उघडा आणि सद्गुरूही उघडे. उघडे म्हणजे कपडे नाही असं नाही बरं का. उघडे याचा अर्थ सांगतो. वारकरी संप्रदायातला देव उघडा आहे पहा. नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. आता माऊली म्हणतात नेनो म्हणजे माहीत नाही, ब्रह्म मार्ग चुकले. आता ब्रह्म परत ते व्यापक, ते क्रिया होते का नाही, येण्याची नाही, जाण्याची नाही, अभंग कळणार नाही, त्याला परत वेगळा विषय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. नेनो मला माहीत नाही. नेनो ब्रह्ममार्ग चुकले. आलं कुठं आलं ते
पंढरपूरला आलं. कसं आलं? उघडं आलं, है की नाही? कोण? उघडे पंढरपुरासी आले. म्हणून देव उघडा, कारण का देवाच्या ठिकाणी आवरण नाही आहे. पहा, असत्व पादक आवरण नाही आहे, आभाना पादक आवरण नाही, अनानंद पादक आवरण नाही. वेळ कमी, आपल्याकडे इथं विस्तार करायचा नाही. म्हणून उघडे या ठिकाणी देवही उघडा, मंत्रही उघडा. मंत्र कोणता आहे हो? रामकृष्ण हरी. कारण अनेक संप्रदायामध्ये तुम्ही पहा, गुरु मंत्र देतात, पण कुठं देतात? कानात. सांगतात तू कोणाला सांगू नको. बर का? तोही मरेपर्यंत सांगत नाही कोणता मंत्र आहे. अनेक लोकांना काय मंत्र देतात त्यांना त्यांचंच माहिती आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये उघडा मंत्र रामकृष्ण हरी. म्हणून वारकरी संप्रदायाचा मंत्रही उघडा, देवही उघडा. तुम्ही पहा, तुम्ही अनेक तीर्थयात्रा तुम्ही करा, पण देव 10 फुटावर आहे आणि आपण 15 फुटावर आहे. आणि आपण कितीतरी तीर्थयात्रा केल्यात आहे की नाही, पण ढकलतात, नीट दर्शन नाही, काही नाही. जगन्नाथपुरी सगळं आहे. इथं या तुम्ही, साक्षात पायाला हात लावू देतात बरं का. कोणतंही या ठिकाणी सोहळं नाही, ओवळं नाही. माऊलींकडे तुम्ही जा, साक्षात डोकं ठेवा, हात लावा, काही त्या ठिकाणी नाही. पहा, इतकं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. वारकरी संप्रदायाचा उपदेश सुद्धा उघडा आहे. पहा, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. सगळ्यांना या ठिकाणी उपदेशही उघडा आहे. आणि वारकरी संप्रदायातील सद्गुरू सुद्धा उघडे आहे. माऊली म्हणतात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. कारण सद्गुरू कसे आहेत? तर उघडे म्हणजे या ठिकाणी निर्गुण निराकार, है की नाही? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म, साक्षात परब्रह्म अशा स्वरूपाचे ते सद्गुरू आहे. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरविती आरती शिष्याची. शिष्याच्या अंतकरणामधील कोणतीही इच्छा असेल तर देवही पुरा करू शकत नाही, पण सद्गुरू मात्र पुऱ्या केल्याशिवाय राहत नाही. पहा, पामराचा विषयी करतात, विषयीचा मुमुक्षू करतात आणि मुमुक्षूचा मुक्त करतात. हे सामर्थ्य सद्गुरूंकडे आहे. पहा, पामर आला, त्याला सांगतात बाबा ही उपासना कर, तुला बंगला होईल, गाडी होईल, आहे की नाही? सगळं त्या ठिकाणी सांगतात. का? त्याला विषयी करायचा आहे. आणि विषयले सांगतात बाबा आता तू सगळं सोडून दे, आता मात्र मुमुक्षू हो. हे सद्गुरू त्या ठिकाणी सांगतात बरं का. एक लक्षात घ्या, आता तिथं जायचं नाही, वेळ कमी आपल्याला. पण पुराणातले उदाहरण तुम्ही पहा. दशरथ राजांना पुत्र होत नव्हता, पण सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी पुत्र त्या ठिकाणी झाले. म्हणून पुरविती आरती शिष्याची या. पण माऊली या ठिकाणी या अभंगामध्ये एक चरण असं लिहितात, थोडंसं वेगळं, की या गुरु परंपरेलाही, त्या गुरूंनाही आणि त्या शिष्यांनाही, त्या गुरु परंपरेला काही लोक दोष देतात. ते लोक कसे आहेत आणि या ठिकाणी वंदन करणारे कसे आहेत, त्या अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. वंचना करीती जन दृष्ट नष्ट, वंचना करीती जन दृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. क्षमा करीती जन दुष्ट नष्ट, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती, वंदिताती, वंदिताती. माझ्या ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठल पंत पहा, संन्यास घेतलाय, पण पुन्हा गुरूंच्या आज्ञेनं गृहस्थाश्रम स्वीकारलाय. विठ्ठल पंत आळंदीला आलेत आणि आळंदीला आल्यानंतर मात्र आळंदीकरांनी विठ्ठल पंतांना मात्र स्वीकारलेलं नाही आहे. पहा, कारण ज्यांनी संन्यास घेतलाय त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम घ्यायचं, हे त्या काळामध्ये त्या ठिकाणी समाज या ठिकाणी न स्वीकारणारा अशा स्वरूपाचा आहे. कारण संन्यास त्याला म्हटलं, पहा, संन्यास म्हणजे सम्यक न्यास, चांगल्या प्रकारचा त्याग, धनाचा त्याग, त्या देहाच्या मध्ये जे काही नाव असेल त्या देहाचा त्याग, घर दार आई वडील सर्वाचा त्या ठिकाणी त्याग करून तो संन्यासाश्रम स्वीकारला जातोय. आणि पुन्हा मात्र गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे, पण
गुरूंच्या आज्ञेनं विठ्ठलपंतांनी घेतलाय, पण आळंदीकर मात्र त्या ठिकाणी त्यांना स्वीकारायला तयार नाही आणि आळंदीकरांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकलंय. वाळीत हा शब्द कळतो का? वाळीत म्हणजे काय की त्या माणसाशी बोलायचंच नाही, त्यांनी बहिष्कार, त्यांनी कोणाशी जास्त बोलायचं नाही, त्याच्या घरी आपण जायचं नाही, त्यांनी आपल्या घरी यायचं नाही, त्याला त्याची सावली सुद्धा आपल्या अंगावर घ्यायची नाही, त्याची निंदा करायची, त्यांनी निंदा केली तरी त्यांनी मात्र प्रत्युत्तर करायचं नाही, त्यांनी काही त्या ठिकाणी करायचं नाही. किती फार आपण कल्पना केली तर फार अवघड आहे. किती आळंदीकरांनी इथे त्रास दिलाय. 20 वर्ष निवृत्तीनाथांनी या ठिकाणी ते सहन केले. पहा, वाळीत राहणं. आणि आळंदीच्या बाहेर कुठे हे शुद्धबेट, त्या शुद्धबेटामध्ये कोपी करून त्या ठिकाणी दोघं पती पत्नी त्या ठिकाणी ते संसार करत राहिलेत. भिक्षा मागायची, भिक्षाटन करायचे, लोकांची निंदा ऐकायची आहे आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा आहे, साधना करायची आहे. पहा किती कठोर आहे की नाही. मला खरोखर म्हणजे काही काही आता आपल्या इथले नाही बरं का, पण इथं सत्कार नाही केला तर माझ्याबरोबर भांडणारे काही काही आहेत. इथं वाईट टाकल्यावर काय करतील काय माहित नाही. वाळीत टाकणं हे अतिशय अवघड आहे, परंतु 20 वर्ष त्या ठिकाणी केलंय. पण निवृत्तीनाथांच्या या संसारावर 4 या वेलीवर पुत्र या ठिकाणी आहेत. पहा, एक निवृत्तीनाथ, एक आहे ज्ञानेश्वर, त्याचप्रमाणे सोपानदेव आणि माझी मुक्ताई. आणि पहा की आळंदीकर मात्र या विठ्ठलपंतांनाही स्वीकारायला तयार नाही आणि या मुलांनाही स्वीकारायला तयार नाही. पण विठ्ठलपंतांची तळमळ की यांची मात्र मुंज झाली पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, उपनयन संस्कार हा असा आहे की त्यावेळेस की त्यानंतर त्याला काही वेदाध्ययन करायला परवानगी होती, अन्यथा मात्र नाही आहे. मग त्यांची मुंज झाली पाहिजे यासाठी आळंदीकरांना विठ्ठलपंतांनी सांगितलं की यांची मला जाऊ द्या, मला तुम्ही शिक्षा दिली, मी भोगली, ते शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, सगळं मी सोडलं आणि त्याप्रमाणे मी 20 वर्ष राहिलो, मला काय द्यायची ती शिक्षा द्या, पण मात्र या मुलांना मात्र तुम्ही देऊ नका, या मुलांची मुंज मात्र करा. पण या समाजाने सांगितलं बरं का, फार फार नालायक समाज बरं का. त्या समाजाने त्याला सांगितलं, काय सांगितलं की तुम्ही घेतलेला संन्यास आणि पुन्हा गृहस्थ आश्रम ती शिक्षा नाही, एकच शिक्षा आहे, देहांत प्रायश्चित्त. आणि देहांत प्रायश्चित्त विठ्ठलपंतांनी घेतलंय. पहा, इकडे ही 4 मुलं, ही छोटी छोटी, जसं पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तळमळावा अशा प्रकारे आई वडील इकडं तळमळतायत आणि इकडं मुलं तळमळतायत, अशी अवस्था या ठिकाणी या मुलांची झालेली आहे. आई नाही, वडील नाही, समाजानं वाळीत टाकलंय. भिक्षा मागायची, कितीतरी निंदा, बापरे, कितीतरी सहन केली माझ्या ज्ञानोबरांनी, निवृत्तीनाथांनी सहन केली. आणि याच आळंदीमध्ये एक मोठं व्यक्तिमत्व, श्रीमंत व्यक्तिमत्व, वजनदार व्यक्तिमत्व, ज्ञानी पंडित, हो, विसोबा चाटी, असं की विठ्ठलपंतांचीही त्यांनी फार या ठिकाणी निंदा केली. विठ्ठलपंतांचा द्वेष करणं, त्यांनाही नीट वागवलं नाही आणि त्यांच्या मुलांनाही त्याचप्रमाणे त्यांचा द्वेष करणं, अशा प्रकारचं काम या विठ्ठल चाटींनी त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली. पहा, मुलांचाही त्या ठिकाणी द्वेष करणं, त्यांना अपमानित करण्याचं काम हे विठ्ठल चाटी करायचे. पहा, विसोबा चाटी करायचे. आणि एक दिवस काय झालं, माझ्या मुक्ताईला इच्छा झाली, निवृत्तीनाथांना इच्छा झाली की मांडं खावं, दिवाळीचा दिवस आहे, मांडं खावं. आणि निवृत्तीनाथानं मुक्ताईला म्हणावं की मुक्ते, मला मांडं खायचं आहे ग, मांडे कर ना. मुक्ताई म्हटली, अरे सगळं आहे दादा, आपल्याकडं पीठ आहे, त्या ठिकाणी गूळ आहे, सगळं आहे, डाळ आहे, सगळं आहे, पण मात्र ते मांडं भाजायला मात्र खापर नाही आहे, ते खापर मात्र मी घेऊन येते. किती आनंद झाला, किती आनंद झाला दादाला, आज काहीतरी खावंसं वाटलंय. निघाली माझी लहान मुक्ताई, किती वर्षाची हो, 4 वर्षाची मुक्ताई, धावत धावत निघाली कुंभाराकडं खापर घ्यायचं आहे. आणि रस्त्याने धावत आनंदामध्ये आहे की नाही चालली, पण तो आनंद मात्र विसोबा चाटीला सहन झाला नाही. त्यांनी पाहिलं, म्हटलं अगे कुठं चाललेस. ते म्हटल्या दादाला दिवाळीचा सण आहे, त्याला मांडं खावंसं वाटलं म्हणून खापर आणायला चालले. अरे भीक मागून खाता आणि मांडं खायची इच्छा होते, चल म्हणले. तिला पळून लावलं आणि सांगितलं अजिबात त्या कुंभाराकडे जायचं नाही. थांबला नाही, पुन्हा कुंभाराकडे गेला, सांगितलं कुंभाराला, याद राख, जर का खापर हिला जर दिलं, यांना जर खापर दिलं तर या आळंदीमधून ठेवणार नाही. आणि खरंच आहे बरं का गुरुजी, आळंदीमध्ये कुंभार टिकत नाही बरं का.
कुंभार आला तर इथं टिकत नाही, म्हणजे जगतच नाही. तुम्ही प्रयोग करून पहा आपल्या गावचा कुंभार आणायचा. इथे आळंदीमध्ये कुंभार टिकत नाही. कुंभार आडनावाचे लोक आहेत पण टिकत नाही. कुंभार नाही आहेत. विठोबा विठोबा आणि ती मुक्ताई रडत आली बरं का. कोपीमध्ये रडत आल्यानंतर ज्ञानोबराय निवृत्तीनाथ त्या ठिकाणी आहे. ज्ञानोबरायांना सांगितलं, पण ज्ञानोबरायांनी मुक्ताईला सांगितलं, मुक्ते काळजी करू नको, तू काय कर त्या ठिकाणी मांडे बनवायला सुरुवात कर. इकडे ज्ञानोबरायांनी योग सामर्थ्यानं शरीर त्या ठिकाणी तप्त केले आणि तप्त करून त्या ठिकाणी ओनवे झालेत. आणि आता मात्र मुक्ताईला सांगितलं, मुक्ते मांडे आण आणि त्या ठिकाणी भाजायला सुरुवात कर. भरा 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 त्या ठिकाणी मांडे भाजण्याचं काम मुक्ताईने त्या ठिकाणी केलंय. आणि हा विसोबा चाटी ते पाहण्यासाठी तिथं आलाय बरं का. काय पाहण्यासाठी आलाय की यांना खापर मिळालं का नाही अशा प्रकारचा निंदक. म्हणून एक लक्षात घ्या, ज्ञानोबरायांच्या काळामध्ये त्यांना मानणाराही समाज होता आणि त्यांची निंदा करणारा सुद्धा समाज त्या ठिकाणी होता. आणि आजही तसेच आहे बरं का. आम्हाला महाराज मंडळींना सुद्धा हे या ठिकाणी चांगली प्रचिती त्यामध्ये आहे बरं का. पण एक लक्षात ठेवायचं पहा, कुणी कितीही निंदा करू द्या, आपण मात्र आपल्या निश्चयावरती राहायचं. काय की गुरु काय सांगतात, देव काय सांगतो आणि शास्त्र काय सांगतं ते मात्र आपण या ठिकाणी सोडायचं नाही. कारण लोकांचा स्वभावच आहे काय, निंदा करणं, आहे की नाही. कारण इथे तुकोबराय तर म्हणूनच गेलेत, निंदकाचे घर असावे तालुक्यामध्ये, आहे की नाही, असावे गावामध्ये, नाही नाही असावे शेजारी, आहे की नाही. इतकं म्हणून निंदक हा श्रेष्ठ आहे पहा. कारण माऊली या ठिकाणी म्हणतात पहा, येती निंदकाकडे आशेष पापे. आपली जी पापं आहेत ती कोणाकडे येतात, सगळी निंदकाकडे येतात. मग आपली निंदा होणं हे चांगलं आहे का वाईट आहे, बोला. मग निंदा कोणी केली तर आपल्याला वाईट वाटण्यासारखं नाही आहे. कारण ही निंदक असेच आहे, दोन्ही हे कसे आहे, ते मांडुळासारखे आहेत, दोन्ही बाजूनी बोलणार आहेत. तुकोबाराय ते म्हणतात पहा, संसार करता म्हणती हा दोषी, न करता आळशी पोट पोसा. संसार जरी केला तरी त्याला म्हणतात काय, या ठिकाणी काय संसार करतो, परमार्थ कर, है की नाही, त्याला ते सांगतात. आणि परमार्थ करायला लागला की त्याला काय सांगतात, काही काम नाही धंदा नाही, नुसतं निघाला आळंदीला, निघाला सप्त्याला, फुकट खायला भेटतं. नको नको ते काय त्या ठिकाणी बोलतात, संसार करता म्हणती हा दोषी, न कळता आळशी पोट पोसा, है की नाही. न बोलो जाता म्हणती हा, या ठिकाणी बोललं नाही लोकांना तर ते म्हणतात फार गर्विष्ठ आहे, जास्त बोलायला लागलं तर वाचाळ आहे. एखाद्याला मुलगा नाही तर त्याला नाव ठेवतात, ज्याला जास्त मुलगा आहे त्याला म्हणतात या सगळ्या पापाचं पितरे आहे सगळा. अशा प्रकारे हे सगळे निंदक आहे. पण या निंदकांचा विचार मात्र या ठिकाणी साधकांनी करायचा नाही आहे. कारण हे निंदक कसे आहेत, हे निंदक मात्र या समाजामध्ये असणारं हे पाप आपल्याकडं या ठिकाणी घेणार आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात पहा की तुका म्हणे आता ऐके वचन, त्यजोनिया जन भक्ती करा, त्यजोनिया जन भक्ती करा. आणि अशा प्रकारचा हा विसोबा चाटी आणि त्या ठिकाणी पाहत येतो. आणि पाहत असताना मात्र त्याच्या लक्षात आलं की माऊली ओढवे झाले, त्याने योग अग्नीनं ते त्या ठिकाणी ते मांडे भाजले जातात. पाहिला हा चमत्कार, आत आला. माऊलींनी, माझ्या निवृत्तीनाथांनी त्या ठिकाणी जे खाल्लेलं जे काही ते उष्ट मात्र ते दाणे त्या ठिकाणी तो खायला लागलाय. आणि त्याच वेळेस माऊली त्याला म्हणतात खेचर, काय म्हणतात त्याला, खेचर त्याला म्हटलंय. आणि तेव्हापासून विसोबा खेचर. पण त्याही विसोबा खेचराला त्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी संत पदाला पोचवण्याचं काम त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी केलंय. कारण जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हे संतांचं या ठिकाणी हृदय पहा. म्हणून या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर माऊली म्हणतात वंचना करती जन दुष्ट नष्ट, आणि मुख्य श्रेष्ठ काय करतात, मात्र त्याला तिथं वंदन करतात. आणि मात्र शेवटच्या चरणामध्ये माऊली या ठिकाणी सांगतात की या मानवी जीवनाच्या कृतार्थतेसाठी एकच साधन आहे, ते म्हणजे सद्गुरूंची सेवा. आणि त्याच्यापेक्षा मला मात्र या ठिकाणी कोणतंही साधन माहीत नाही. त्या अभंगाच्या शेवट
गुरुचा मी दास ज्ञानदेव मने. गुरुचा मी दास ज्ञानदेवा माने
तू